चल यासाठी आपल्याला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करावे लागतील. नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल किती आले? हाँ, गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास किती आहे? 85 आहे आणि मोलर मास किती आहे? 46. ठीक आहे. चल मग आता 46 ने डिवाइड करा 85 ला. ठीक आहे. 46 टू द 92 त्यामुळे जास्त होत आहे. ठीक आहे. मग काय करणार? 46 वजा 46. ठीक आहे. इथं काय आलं? 1 पॉईंट लागला तर का नाही. आता काय करावं लागेल? किती राहिली शिल्लक? शिल्लक किती राहतात? शिल्लक राहतात परत बाद द्या. किती जाईल आता? 8 ने जाईल. सो 1.8 समथिंग येईल. ठीक आहे. सो यू विल गेट 1.85 किंवा 4 मोल. त्यानंतर काय राहिलं आता? वॉटर. नंबर ऑफ मोल्स ऑफ H2O. गिवन मास किती आहे? 15. ठीक आहे. आणि वॉटरचं मॉलिक्युलर मास किती असतं? 15 म्हणजे 85 minus 80. येस, 85 मायनस 100 मायनस 85 शिल्लक राहिलेला वॉटर 18. सो किती येणार? हां, जातोय का नाही? 0 घेतला, 150 झाले. ठीक आहे. आता 150 ला 8 ने भाग द्या. 83. येस. सो वी विल गेट दिस मोल. आता पुढे काय करायचं सांगा? फॉर्म्युलामध्ये ठेवा किंवा याला पुढे अजून काय करायचं? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन किती येतात? सांगा. दिस 1.85 प्लस 0.83 किती येणार? 5 आणि 3 8. 8 आणि 8 16. 16शी 6 8 आले. 1 आणि 2 म्हणजे किती आले? 2.68. बरोबर आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन झाले 2.68. आता फॉर्म्युला मध्ये ठेवा फक्त. काय फॉर्म्युला आहे आपला? नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल 1.85 डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन 2.68. 2.68. ओके. सो किती आन्सर येणार सांगा? आता ही संख्या लहान आहे, खालची मोठी आहे, त्यामुळे त्याला भाग जाणार नाही. 0 पॉईंट किती येणार सांगा? चला व्यवस्थित करा. हा, आता 18ला 2 ने भाग द्या फक्त. पॉइंट किती येणार सांगा? So we'll get answer 0.6. Okay, 0.69. This will be your answer for mole fraction of ethanol. Mole fraction of ethanol. ठीक आहे. याच्या पुढे हां 0.69. हां, तुम्ही कसं भाग देणार सांगा? दोन्हीच कसं केलं? डेसिमल आहे ना, डेसिमलचे लास्ट 2 डिजिट सेम आहे. डेसिमल पॉईंट मग बरोबर डिव्हिजन लास्ट कोणते डिजिट सेम आहे? युनिट्स प्लेस बघा ना, वन्स नंतर. हां, 1 नंतर 8 नंतर डेसिमल पॉईंट स्टार्ट होतो. हां, आणि नंबर ऑफ डिजिट सेम आहे. 8 5 आणि 6 आहे. 2 आहे. हो म्हणजे डेसिमल पॉईंट कट होता. बरोबर. मग नंतर मग 268 डिवाइडेड बाय 185 0.69 बरोबर. हे दोन्ही कट होणार. ठीक आहे. आणि हे 1/2 100 बाय 200. नाही मग 185 by 260 असेल. 1.85 आहे अपॉन 2.68 आहे. म्हणजे 2 पॉईंट कट होतील. ते होतं डिजिट 185 268. हां, 185 अपॉन 268. मग 268 हां, भाग जात नाही. 185 ला डिवाइड करा. इट विल बिकम 0.69.
चला पुढचा घ्यायचा आहे. आता याच्या पुढे जर समजा मी असं म्हटलं की इफ मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल इज 0.69, व्हॉट विल बी द मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर? If mole fraction of ethanol is 0.69, therefore 1 minus 0.69 will be equal to mole fraction of H2. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवायचं. काल मी लेक्चरमध्ये फॉर्म्युला सांगितला आहे. मोल फ्रॅक्शनची ॲडिशन 1 असते, सोल्यूट सॉल्व्हंटची मोल फ्रॅक्शनची ॲडिशन 1 असते. मोल फ्रॅक्शन म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट. सोल्यूट प्लस सॉल्व्हंट मोल फ्रॅक्शन ऑफ टोटल मोल फ्रॅक्शन सोल्युशनचा. सोल्युशन कसं बनतं? सोल्यूट आणि सॉल्व्हंटनी बनतं. दोघांचे पण मोल फ्रॅक्शन त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, आणि मोल फ्रॅक्शन नेहमी किती असतं सोल्युशनचं? 1. मग 1 पैकी त्या प्रपोर्शनमध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट असतात. जर आपल्याला सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन कळाला तर सॉल्व्हंटचा इझिली कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. चल पुढे बघूया. Random question. What is the molarity of solution? Of solution containing 10 gram of sodium hydroxide in 500 ml of solution. 100 ml of solution. 500 ml of solution. काय करायला सांगितलंय? मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायला सांगितलं. काय फॉर्म्युला दिलाय मोलॅरिटीचा सांगा? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 1000 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 1000. बरोबर. Number of moles divided by number of moles of solute divided by volume of solution into 1000. आता मला सांगा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय सांगा? सोडियम हायड्रॉक्साइड. किती आहे सोडियम हायड्रॉक्साइड? 10 ग्राम डिझॉल्व केलं. आता त्याचे मोल्स काढून घ्यावे लागतील आधी. ठीक आहे, मोल्स कसं काढतो आपण? गिवन मास अपॉन मोलर मास. नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH विल बी इक्वल टू गिवन मास किती आहे? 10 ग्राम. मोलर मास किती असतं सोडियम हायड्रॉक्साइडचं? 40. ठीक आहे, तर मग किती येणार मोल्स आपले? 2 पॉइंट किती येणार? 0.25 मोल. ठीक आहे, आता फक्त मोल्स ठेवायचे. नंबर ऑफ मोल्स किती आहे? 0.25 इंटू 1000 22.4. Why? Volume of solution is 500 ml. ठीक आहे, वॉल्यूम किती दिलाय? 500 ml दिलाय. ठीक आहे, 0.50. किती येणार आहे? 0.50.
0.च आहे ना, 0.5 आहे. ठीक आहे, 0.5 हे काय झालं आपलं सांगा. 0.5 काय झालं आपली मोलॅरिटी. मोलॅरिटीचं युनिट काय असं सांगा. व्हॉट इज द युनिट ऑफ मोलॅरिटी? मोल पर इट इज मोल पर लिटर. ठीक आहे, मोल पर लिटर, मोल पर लिटर. म्हणजे एका लिटरमध्ये, याचा अर्थ काय होतो, एका लिटरमध्ये 0.5 मोल सोडियम हायड्रॉक्साईड डिझॉल्व आहे. एका लिटरमध्ये 0.5 मोल्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इज डिझॉल्व. Therefore, the normality of that sodium hydroxide solution is 0.5 molar or mole per liter. सर अशाच प्रकारचे छोटे छोटे MCQ विचारले जातात CET मध्ये, नीट मध्ये. हा, into 1000 फॉर्म्युलामध्येच आहे. ॲडिशन करून घ्या नोट्समध्ये नसेल तर. ठीक आहे, अजून 2-3 प्रकारचे फॉर्म्युले आहेत. मी पण एक लिहून दिला तुम्हाला, तो पण बघा. नव्हतं? अरे असं कर. हां, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. हां, आता इथं काय हे बघा, अजून मी याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. बघा, हे लक्षात घ्या. इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर म्हटलंय. आता इथं आपल्याला हे ml मध्ये दिलेलं आहे. जर हे लिटर मध्ये दिलेलं असतं तर मला 1000 मल्टिप्लाय करायची गरज पडली असती का? ते लिटर मध्ये नाही, ml मध्ये आहे. म्हणून आपण काय केलं, जर प्रॉब्लेम मध्ये ml मध्ये दिला असेल तर 1000 मल्टिप्लाय करायचं, नसेल दिलेलं लिटर मध्ये दिलं असेल तर आपलं काम असं नाही, डायरेक्ट करून द्यायचं. ठीक आहे, असं तसं मी पुढे येणार आहे. ठीक आहे, चल पुढे बघूया. अजून एक तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता. काय सांगितलं? डायल्युशनचा फॉर्म्युला. पीपीएमचा कालच घेतला प्रॉब्लेम. ठीक आहे, तुम्ही नोट्स हे बघा, कालचं व्हिडिओ लेक्चर बघा. ऑलरेडी त्याच्यामध्ये पीपीएम म्हणजे 10⁵. हां 6 आणि बिलियन म्हणजे काय? पीपीएमचा आपण काय घेतलं? 10⁵ घेतलं, 6 घेतलं, 5 घेतलं ना काल. एक मिनिट बघू काय 10⁶. कट केला. हो, 10⁵ क्वेश्चन दिलं होतं. आणि याच्यामध्ये काय दिलं फॉर्म्युलामध्ये बघा. हां, याच्यामध्ये पण 6च आहे. बरोबर, कन्फ्युजन नको. दोन्हीकडे 10⁶ आहे. चला पुढे घेऊया अजून. बरं, तुम्हाला अजून एक फॉर्म्युला दिला होता मी डायल्युशनचा. समजा एखादं सोल्युशनचं नॉर्मॅलिटी किती आहे, इतकं व्हॉल्यूम आहे, मग त्याला परत डायल्यूट केलं, मग त्याची मोलॅरिटी किती असेल, अशा प्रकारचे पण प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, तर मग त्यासाठी आपण लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स वापरायचं. म्हणजे कसं, मोलॅरिटी विचारले तर काय फॉर्म्युला वापरणार तुम्ही? M1V1 = M2 V2. जर समजा त्याने मोलॅरिटी नॉर्मॅलिटी म्हटलं तर N1V1 = N2 V2. याला म्हणायचं लॉ ऑफ डायल्युशन. या फॉर्म्युलाला काय म्हणायचं? डायल्युशन लॉ, डायल्युशन फॉर्म्युला, किंवा याला इक्विव्हॅलन्स फॉर्म्युला पण म्हणतात. ठीक आहे, इक्विव्हॅलन्स फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्ही जिथं जिथं तुम्हाला सोल्युशनची फायनल नॉर्मॅलिटी, फायनल मोलॅरिटी असा शब्द जर आला प्रॉब्लेममध्ये तर हा फॉर्म्युला वापरायचा तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यावर आपण एक्झाम्पल घेऊया. व्हॉट विल बी द मोलॅरिटी ऑफ, what will be the molarity of 30 ml of 0.5 molar H2SO4 solution, sulfuric acid
solution diluted to 500 ml. 500 ml. ठीक है. So you want to calculate the molarity of final solution whose volume is, की ज्याचा वॉल्यूम किती आहे, फायनल वॉल्यूम किती आहे 500. ठीक आहे. इनिशियल वॉल्यूम किती होता, इनिशियल वॉल्यूम होता 30 ml. ठीक आहे. इनिशियल मोलॅरिटी किती होती सांगा, 0.5 मोलार. इनिशियली M1 होती, M1 ही झाली आपली M1 बरोबर आहे. M1 V1 किती आहे 30 ml, V2 500 ml. मग काढायचं काय, V1 दिलेला आहे, काय काढायचं आपल्याला, यस M2 इज इक्वल टू जस्ट अप्लाय आवर फॉर्म्युला M1 V1 इज इक्वल टू M2 V2. M1 V1 इज इक्वल टू M2 V2. M1 किती आहे सांगा 0.5, V1 किती आहे, V1 30 ml आहे. ठीक आहे. त्यानंतर M2 किती आहे, M2 माहिती का आपल्याला, नाही कॅल्क्युलेट करायचं. V2 500 ml. ठीक आहे. देअरफॉर हां काय 0. बघूया. M2 विल बी इक्वल टू, M2 काय येणार मग 0.5 इंटू 30 डिवायडेड बाय 500. ठीक आहे. किती येणार 0 गेट कॅन्सल, म्हणजे किती आहे ते 15, 5 3 15, 15 बाय 500, 15 बाय 50, 5 3 15. नाही ना, हा 0 आपण निवडून टाकला, याला 5 धरला आपण, म्हणजे 500 असं राहील. ठीक आहे. आलं लक्षात. ते 0.5 आहे ना, 0.5 आहे. मग हा 30 आहे, मग याला एक 0 वाढवा, याला एक 0 कमी आहे, म्हणजे बरोबर जाईल. हा 5 झाला, हा 3 झाला. 5 3 15 आणि 500 जसे तसे पाहिजे. 15 भागिले 500 किती येणार, हां म्हणजे 0.0 मध्ये यायला पाहिजे. 0.03 मोलार. फायनल मोलारिटी किती असायला पाहिजे मग, हां 0.03 मोलार. तुम्ही ते लिहू शकता. The diluted solution of H2SO4 will have molarity 0.03 molar. ठीक आहे. आता इथे नॉर्मलिटी म्हटलं असतं तर फक्त M1 च्या ऐवजी M1 नॉर्मलिटी कन्सिडर करायचं. आता याच्यामध्ये अजून तुम्हाला जर समजा पुढे विचारलं व्हॉट विल बी द स्ट्रेंथ ऑफ दॅट सोल्युशन, सोल्युशनची स्ट्रेंथ किती, मग सोल्युशनच्या स्ट्रेंथसाठी काय फॉर्म्युला सांगितला होता, इक्विव्हॅलेंट वेट. नॉर्मलिटी समजा नॉर्मलिटी असते इथे आणि नॉर्मलिटी काढली मी फायनल, आणि त्याची सोल्युशनची काय सांगायची स्ट्रेंथ, मग त्याच्या इक्विव्हॅलेंट वेटने त्याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे.